नमस्कार, तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी अतिशय टेस्टी, पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहे. तर रोज-रोज नाश्त्याला काय बनवायचं हा तर प्रश्न असतोच. त्याचप्रमाणे मुलांच्या टिफिनलाही कधीतरी स्नॅक्स द्यावं लागतं. तर त्यावेळी बाहेरचं काहीतरी स्नॅक्स देण्यापेक्षा हे घरगुती थोडंसं डेकोरेटिव्ह असं काही ना काहीतरी वेगळं स्नॅक्स पौष्टिक पण असायला हवे. तर आजची ही रेसिपी आहे, बिना ब्रेडचं सँडविच आहे. तर सर्वात आधी तर मूग डाळ आहे, साधारणतः 1 दीड वाटी मूग डाळ भिजत ठेवली होती 3 तासासाठी आणि छान फुलली आहे ती, चांगली भिजली आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली, पाणी त्यातलं काढून घेतलं आणि डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली. त्याच्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि हिरवी मिरची, आलं आणि लसूणची पात होती माझ्याकडे, त्यामुळे मी लसूणची पात वापरली आहे. त्याच्याऐवजी 2 ते 3 लसूण पाकळ्या वापरल्या तरी पण चालेल. त्यानंतर पाव कप इतकं तांदळाचं पीठ आहे आणि मोठे 3 चमचे दही, म्हणजे साधारणतः अर्धी वाटी तरी दही आहे. तर हे सर्व ॲड केलं. त्यानंतर थोडंसं पाणी टाकलंय आणि याची स्मूथ अशी पेस्ट करून घेतली आहे. तर बघू शकता तुम्ही. तर अगदी जास्त पातळही नाही आणि खूप घट्टही नाही, असं हे बॅटर बनवून घेतलं मी आणि थोडंसं फेटून घेतलं आणि झाकण ठेवून एक 10 मिनिट आपल्याला ते ठेवून द्यायचंय. आणि भाज्या ज्या आहेत त्याच्यामध्ये ॲड करण्यासाठी तर गाजर एक किसून घेतलं होतं, सिमला मिरची बारीक चिरून घेतली, कोथिंबीर भरपूर अशी बारीक चिरली आहे आणि लसूणची पात आहे तर ती पण बारीक चिरली आहे. त्यानंतर पनीर आहे, जे हातानेच थोडंसं मॅश केलेलं आहे, तर ते ॲड केलंय आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करते आणि हे जे मिश्रण आहे तर हे सँडविचमध्ये फिल करण्यासाठी आपण मिक्स करून घ्यायचंय. तर एक 10 मिनिट झालेत आणि तवा पण छान गरम झालाय. तर आता सर्वात शेवटी खायचा सोडा टाकलाय थोडासा आणि सोडा ॲक्टिव्हेट करण्यासाठी थोडंसं पाणी टाकलंय, ज्याच्यामुळे ते ब्रेडसारखं थोडंसं स्पंजी असं होईल आणि आपण बिना ब्रेडचं सँडविच करतोय, तर त्यामुळे त्याला थोडासा शेप पण चौकोनी आकाराचाच देणार आहे मी. तर तवा छान गरम झाला की त्यावर थोडंसं तेल स्प्रेड करून घेतलंय मी आणि हे जे आहे हे मी लोखंडी तव्यावर बनवतेय. कोटिंगचा तवा वगैरे असं काही वापरलेलं नाहीये. तर मी साधा आपला जो चपातीसाठी किंवा भाकरीसाठी आपण वापरतो त्या तव्यावरच करते मी. अगदी इझी रेसिपी आहे, घरामध्ये असलेल्या साहित्यात बनवलेली आहे आणि थोडंसं बॅटर आहे तर ते थोडंसं स्प्रेड करून घेते आणि त्याला चौकोनी आकार देते. कारण मुलांना कसं सँडविच म्हणलं की ते ब्रेड सँडविच आहे तर तसंच हवं असतं. तर बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर जे भाज्या होत्या त्याच्यामध्ये आपल्याला मध्ये फिल करण्यासाठी आपण घेतलेल्या, ज्या पण आपल्याकडे अवेलेबल असतील किंवा आपली मुलं ज्या भाज्या खात नसतील तर त्या आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो. आणि अगदी आवडीची गोष्ट ही चीज, तर थोडंसं चीज आहे तर ते पण किसून टाकते आणि त्यानंतर थोडंसं बॅटर मी वरच्या बाजूने ॲड करते आणि हे छान असं दोन्ही बाजूनी थोडंसं गोल्डन ब्राऊन असा रंग येईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचंय. तर अगदी झटपट होणारी, चवीलाही छान आणि पौष्टिक असं स्नॅक्सची रेसिपी आहे. मुलांनाही आवडेल अशी रेसिपी आहे. तर सर्वात शेवटी तर मीराने आमच्या फीडबॅक पण दिला त्याचा खाऊन झाल्यानंतर. तर पलटवून घेतलं मी. ॲक्चुअली थोडंसं झाकण ठेवून थोडंसं वाफ देऊन घ्यायची होती. तर ते वरचं जे बॅटर आहे तर ते थोडंसं सुकलं की त्यानंतर पलटी करायची. तर माझ्याकडून ते पटकन मी पलटवून घेतलं होतं. त्यामुळे ते थोडंसं जे बॅटर आहे तर ते तव्यावर स्प्रेड झालं होतं. पण सँडविच जे आहे तर ते दोन्ही बाजूने छान असं खमंग भाजून घेतलंय. थोडंसं तेल स्प्रेड करून घेतलंय आणि मग ते मी चिमटा आहे त्याच्यामध्ये घेऊन ते बाजूनेही त्याच्या कडा ज्या आहेत तर त्या छान शेकून घेतल्यात. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचे सर्व जे बाजू आहे तशा चिमट्याने ते सँडविच आहे तर ते उभं करून मी ते सर्व बाजू आहेत तर त्या छान भाजून घेतलेल्या आहेत. तर अतिशय टेस्टी असं हे बिना ब्रेडचं सँडविच आहे. तर ते तयार झालंय. तर बघू शकता मी सर्व बाजूने छान असं भाजून घेते इथे, जेणेकरून ते थोडंसं कच्चं वगैरे असं वाटणार नाही आणि थोडंसं गोल्डन ब्राऊन असं क्रिस्पी होईल वरून आणि आतून सॉफ्ट असं जे सँडविच आहे तर ते तयार होईल. आतून छान असं स्पंजी पण होतं. तर ते मी आता तयार झाले एका प्लेटमध्ये काढून त्याला
त्रिकोणी आकारामध्ये कट करून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही सुरीने मी हे मधोमध असं तिरकं असं कट करून घेणार आहे आणि आतून पण छान भाजलेलं आहे आणि स्पंजी पण झालंय. तर असं हे बिना ब्रेडचं सँडविच तयार आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर बघू शकता तुम्ही हे पिझ्झा सॉस आहे. तर आज पिझ्झा सॉस सोबतच मीराला ते खायचं होतं, त्यामुळे मी ते सर्व करतानाही तसंच केले. टोमॅटो केचप असेल किंवा हिरवी चटणी असेल, जे पण आपल्या मुलांना आवडतं त्याच्यासोबत आपण हे सर्व करू शकतो. आणि टिफिनसाठी पण अगदी भन्नाट अशी रेसिपी आहे, सोपी रेसिपी आहे. तर तुम्ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. तर हे अगदी तयार झाल्या मीराने खाऊन त्याचा फीडबॅक पण दिलाय. तर रेसिपी नक्की ट्राय करा. धन्यवाद.